विश्ववंदनीय महाराष्ट्राचे भूषण, वैराग्याचे शिरोमणी, ज्ञानवंत, गुणवंत, दयावंत, कीर्तिवंत असलेले देवचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबराय यांचा चार चरणांचा आपल्या दृष्टिकोनी कोण जागा आहे हा सांगणारा आजचा अभंग. तर महाराज, हा अभंग कोणाचा आहे? त्याचं जीवन आहे का महाराज? भक्तीचा जिव्हाळा, प्रेमाचा मळा, चैतन्याची चितकळा संत तुकाराम महाराज. घरात नाही धान, पोटात नाही आण, गावात नाही मान, पण चित्तात समाधान संत तुकाराम महाराज. घरात तुटकी थाट, फुटका मार, शेवटी वैकुंठाची वाट, असे ज्यांच्या परमार्थाची थाट, ते विश्वाचे गुरु, आशिया खंडाचे गुरु, भारत देशाचे गुरु, महाराष्ट्र राज्याचे गुरु, सोलापूर जिल्ह्याचे गुरु, बार्शी तालुक्याचे गुरु, साखरे गावचे गुरु, माझे गुरु, तुमचे गुरु. इथून पुढे कीर्तन सुरू. विठ्ठल कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मौजे साखर भव्य दिव्य असं आयोजन प्रयोजन नियोजन केले आहे महाराज. मला सांगा, सप्त्याला वर्ष किती आहे? 21 वर्ष आहे. तर महाराज, तसेच सप्त्याचे व्यासपीठ चालक आदरणीय सुहास कुलकर्णी महाराज, नवनाथ काटे महाराज, केदार विजय वाचक महाराज व शिवाजी नांगरे महाराज, तसेच महाराज कार्यवाहक ज्योतिर्लिंग भक्त परिवार व केदारनाथ गणेश मंडळ. तर महाराज, कैलासवासी सरस्वतीताई संजय कुमार खटाळे यांच्या स्मरणार्थ तसेच कीर्तनाचे सौजन्य सागर व सूर्यकांत खटाळ व तसेच आम्हाला आमच्या शेळगावमध्ये येऊन निमंत्रण दिले जाणारे आदरणीय पंढरी खटाळ व बाळासाहेब खटाळ व दिलीप खटाळ यांचे पण मी आभार मानते. यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आजचे अन्नदाते समस्त खटाळ परिवार, अल्पहार पण त्यांच्याकडेच होता, दुपारचं जेवण पण त्यांच्याकडेच होतं व संध्याकाळचं जेवण पण त्यांच्याकडेच होतं. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मृदुकाचार्य आमचे गुरुवर्य हबप्पा मच्छिंद्र महाराज देशमुख, तसेच हार्मोनियम वादक सुहास कुलकर्णी, तसेच गायनाचार्य महाराज तुमचं सुनील महाराज, तसेच महाराज तुमचं नाव अनिकेत महाराज, तसेच महाराज तुमचं काय महेश महाराज. यासाठी एकदा जोरदार टाळ्या. महाराज, तसेच साखरचे परमार्थाचे वेगो असणारे कीर्तनकार हबप्प महादेव महाराज मोरे, तसेच कीर्तनकार हबप्प हनुमंत महाराज मोरे यांचे चरणी विलीन होते. तसेच महाराज आदरणीय डॉक्टर राजेंद्र घोरपडे महाराज हे आमच्या हॉटेलमध्ये येऊन आम्हाला परमार्थाविषयी 2-3 मिनिटं बोलायचे. तसेच माझे आजोबा हनुमंत नाना मोरे हे मला खूप लाड करतात व ते माझ्या घरी येऊन ते खूप मला शिकवायचे, भजन कीर्तन ते शिकवायचे, त्याचे चरणी पण विलीन होते. तर महाराज, तसेच श्री स्वामी समर्थ वारकरी शिक्षण संस्था भातमळे संस्था चालक हबप्प दत्तात्रय महाराज राऊत यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. महाराज, तसेच माझ्या कीर्तनामध्ये माझ्या आई वडील व आजी आजोबा उपस्थित आहेत. तर मी यांचे पण विलीन होते व कीर्तन सेवा सुरू करते. संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, गायन वादक, केलेकरी, चौकदार, साऊंड सिस्टीमवाले, मातृवर्ग, पितृवर्ग, महिला मंडळ, मित्रमंडळ, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमॅन, वाईस चेअरमॅन, आजी माझे गावकरी, पुढे बसलेले, मध्ये बसलेले, मागे बसलेले, घरी झोपून कीर्तन करणारे, दुसऱ्याचे पुला झालं का? देव आणि ज्यांचे एवढ्या गर्दीत चुकी नाही राहिले ते कोण? महादेव. आणि जे चांगल्या कामात अडथळा घालतात ना ते चांगदेव. आणि तुम्ही ऐकणारे ब्रह्मदेव.